नितेश राणे आणि प्रकाश महाजन यांच्यामधील वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे। नितेश राणेंवर केलेल्या टीकेनंतर नारायण राणेंनी दिलेल्या इशाऱ्यानंतर प्रकाश महाजन यांनीही आक्रमक पवित्रा घेतला आणि आंदोलन केलं। तर राणे पितापुत्रांनीही प्रकाश महाजन यांच्यावर निशाणा साधला। राणे आणि महाजनांमध्ये जुंपली। दोन्ही नेत्यांमध्ये आव्हान प्रतिआव्हान। महाजनांचं चॅलेंज, राणेंचा प्रहार। मनसेचे नेते प्रकाश महाजन आणि राणे पितापुत्रांमध्ये सध्या चांगलीच जुंपली आहे। याला निमित्त ठरलंय ते नितेश राणेंचं विधान। ठाकरेंचा पक्ष आणि मनसेच्या संभाव्य युतीबद्दल बोलताना नितेश राणेंनी मनसेची खिल्ली उडवली होती। महाराष्ट्राच्या जनतेने 2024 ला एकाला 20 आमदार दिले, दुसऱ्याला 0 दिलेले आहे। भरपूर ताकद आहे। आम्ही एवढं घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही। एवढी भीती वाटते आम्हाला लोकांना। भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षाला घाम आलाय, मला घाम आलाय की आता आमचं कसं होणार। त्याला उत्तर देताना प्रकाश महाजनांनी नितेश राणेंवर जी खोचक टीका केली त्याचा पुनरुच्चार केला। एक बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला एवढा राग आला, कारण मी खरं बोललो। त्यांना खरी उंची कळाली, त्याच्यामुळे त्यांना राग आला। ती टीका राणेंच्या चांगली जिव्हारी लागली। निलेश आणि नितेशला निष्ठा शिकवण्याची गरज नाही। प्रकाश महाजन, तुम्ही लायकीपेक्षा जास्त बोलत आहात, परत बोललात तर उलट्या करायला लावेल असा इशारा देणारी एक पोस्ट नारायण राणेंच्या फेसबुक अकाउंटवरनं शेअर करण्यात आली। राणेंच्या या इशाऱ्यानंतर वादाचा भडका उडाला आणि महाजनांनी थेट मुख्यमंत्र्यांकडेच तक्रार केली। पण हे सगळं प्रकरण इथेच थांबलं नाही। प्रकाश महाजनांनी नारायण राणेंना जाहीर आव्हान दिलं आणि आंदोलन केलं। यावेळी राणे पितापुत्राविरोधात त्यांनी दंड थोपटले। साहेब, तुम्ही चुकीच्या बिळात हात घातलाय। मी प्रकाश महाजन आहे। येतो का? कुठे येऊन सांगा। तुम्ही काय धमक्या देतात? काय कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात? इथं उभा आहे, सांगा तुम्ही। मी कणकवलीत येतो, तुमच्या पुण्याच्या बंगल्यापर्यंत येतो। कुणाच्या विरोधात शेड्यूल ठोकताय? मी नारायण राणेंनी धमकी दिली, त्यांच्या विरोधात ठोकतो। अशा धमक्या देता तुम्ही कार्यकर्त्याला? तुला उलटी करायला लावीन। मी म्हणलं ना, तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय। मी राज ठाकरेचा सैनिक आहे, मी भिणारा नाही। प्रकाश महाजनांच्या आव्हानाला राणेंनी या शब्दात उत्तर दिलं। प्रकाश महाजन हे राजकारणात आहे वगैरे मला काय माहित नाही। त्या माणसाला मी फक्त टीव्हीवर बघतो, कधी भेटलो पण नाही। मी दखल घेत नाही त्याची। त्याला कशाला विचारता? उलट्या तो जर काय बोलला, तुला उलट्याचा अर्थ कळत नाही। अनेक माध्यम एकटा भेट मग सांगतो। जीवा मारण्याची धमकी दिली जाते। त्यांना काय कोण मारेल? कशाला उगाच मारून 302 अंगावर घेईल? काय माणूस आहे तो माणूस कशाची गिनती आहे का? आम्ही फक्त स्वर्गीय प्रमोद महाजनजींना ओळखतो, त्यांच्या कुटुंबियांना ओळखतो। बाकी चिरीमिरी लोकांना आम्हाला काय ओळखत नाही। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरनं सुरू झालेल्या चर्चेवरनं महाजन राणे वादाचा नवा अध्याय रंगलाय। त्यामुळे आगामी काळात हा वाद शमणार की तो आणखी पेटणार हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।